अर्जुन काकू पर्स उचला, बसायचं आहे. महिला. तुले बसायचं आहे आणि मी उभी आहे का? आणि काकू कोणाला म्हणाला? काकू कोण आहे? पुतण्या आहे का की मांडीवर बसतो? काकू म्हणतोस, मी बी बसली आहे कुठे? बसतोस मांडीवर का? बसशील का काकू तर म्हटलंस तू? मी तरी काकू म्हणतोय, पण जशी तू बोलते आहेस, काकू बी म्हणायच्या लायकीची नाही तू. तुझ्यासाठी आजी योग्य आहे. पण गरज होती ना माझी, म्हणून नाही म्हटलं आजी. ठेवला तुझ्या मान, काकू म्हटलं मी. बायांना आवडतं आजीच्या वयाच्या बाईला काकू. आणि पोरीची आई बी शोभत नसली तरी पोरीची तिले मोठी बहीण म्हटलं, आईला पोरीची मोठी बहीण, तर त्या बी जागा देतात. आणि मी काही धक्का लावणार नाही की तुम्हाला होईल काही. मलाही मजा येणार नाही. मजा भेटली की लावतो माणूस धक्का. धक्का नाही लावणार तुला. बूळ टेकवतोय फक्त. बसतो अर्जुन. आणि त्या महिलेच्या कानात आजीताई म्हटलं असतं, पण बाई जवळ बसली असली की कसं कसं होतं आम्हाले. तरुण आहे ना मी. बरं, म्हटलं असतं मी काम काढायचं असलं की शिपायाला म्हणणं पडतं साहेब. पण एकटी नाही ना तू काम काढायला. तू एकटी असती तुले भाव दिला असता. एकटी असती तर थोडा असता भाव, पण एकटी नाही तू. ताज्याले असतो भाव, भाषाले नसतो ना भाव. एवढं तर तुला बी कळत असेल ना. का अनुभवानं नव्यानं नाही. उन्हात सफेद झाल्यात तुझे केस. उन्हानं होतात पण तू हे वयानं झाले वाटतं. केस पांढरे. मग कळत असेल तुले. नाही कळत तर उदाहरण सांगतो. सकाळी जातो मार्केटमध्ये. काय म्हणते भाजीवाली? 100 रुपये किलो. लेणी होतो लो. पण तेच भाजी संध्याकाळी तिथेच पडून राहते. घरी बी नेत नाही ते. एकटीच असती तू तर तुले असता भाव. तो मी थोडाफारच राहता. पण आता तर शेजारी काकड्या आहे, कवड्या कवड्या. असाही स्पर्श करणार आहे मी. राहवत नाही महान. तरुण आहे ना मी. मले तर वाटते की सर्वांना लावावा हात. आजूबाजूला पहा किती हिरवळ आहे, मस्त पोरी आहे, कवड्या कवड्या. असं वाटतं करावा स्पर्श. पैसे वसूल झाले. असंच दररोज पाहिलं पास होईल की नाही माहीत नाही, पण फी वसूल होईल. बाबा म्हणत होते पैसा वाया घालवतो आहे, पण मी म्हणतो इन्व्हेस्टमेंट करतो आहे मी. नाही झालो तरी काही हरकत नाही. शिकली नसली बाई, करते वकिलाशी लग्न, होते वकिलीन बाई. मीही होईल इंजिनियर की नाही माहीत नाही, पण इंजिनियर मुलगी करून इंजिनियर होऊन जाईल. हो की नाही आजीबाई? मुली फार म्हणतात समानता. मी आणील समानता. रेव्होल्युशन घडवेल भविष्यात. कॉलेजने मला काढलं तर मी इंजिनियर झालो असं करून कॉलेजला नॅशनल नेटवर्कवर कळवेल. न करता पासिंग इंजिनियरची डिग्री. इंजिनियर होण्याचा